आपल्या स्वप्नांवरती कधीही शंका करू नका, कारण की तुमच्यात ती साकार करण्याची ताकद आहे. हाच विचार मनात ठेवून अहिल्यानगरतील लोणी गावातील विठ्ठल दादांनी चालू केला आपला पाववड्याचा स्टॉल आणि ह्यांच्याकडे पाववडा मिळणार आहे फक्त 10 रुपयामध्ये. ऐकून धक्का बसला ना? अहिल्यानगर मधील हा पाववडा नाशिकमध्ये उलटा वडापाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर चला बघूया हा पाववडा नक्की बनतो कसा ते. ताईंनी घेतलेली आहे पावाची लादी आणि पाव इथे वेगवेगळे केले जात आहेत. बघितल्यात पावाचे आकार छोट्या साईज मध्ये आहेत, पण किती छान दिसत आहेत ते. त्यानंतर पावाला उलट्या बाजूने लावली जाणार आहे ती भाजी आणि पाववड्यासाठी या भाजीमध्ये सगळ्यात मोठी जादू आहे, जेणेकरून या पाववड्याला चव या भाजीमुळे येते. तुम्ही बघितलात कंटिन्यू इथे पावाला भाजी लावली जात आहे. त्यानंतर दादांनी इथे पीठ मिक्स केलेलं आहे, म्हणजेच इथे बॅटर बनवत आहेत आणि या बॅटर मध्ये जास्त काही जात नाहीये, फक्त चण्याचं पीठ आणि मीठ टाकलं जातं. त्याच्यानंतर वरून येतं ते हे पाणी. बेसनामध्ये पाणी टाकल्यानंतर ह्या बॅटरला चांगलं असं मिक्स केलं जातं एकजीव होईपर्यंत, जेणेकरून त्याच्यामधल्या गुठळ्या मोडून जातील. आणि तुम्हाला माहितीये का, हे त्यांच्या शेतातले चण्या डाळीचं बॅटर बनवलं जातं, म्हणजेच अजूनही टेस्ट येते या पाववड्याला. आणि हा पाववडा खायला ह्यांच्याकडे लागते ती तुडुंब गर्दी, जेणेकरून कंटिन्यू सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ह्यांच्याकडे हा पाववडा मिळतच असतो. इथे दादांनी पाव बॅटर मध्ये टाकलेला आहे आणि आता हा पाव गेलेला आहे तेलामध्ये. असे कंटिन्यू लागोपाठ पाव बॅटर मध्ये टाकून हे तेलामध्ये सोडलेले आहेत. मुंबईमध्ये वडापाव, नाशिक मध्ये उलटा वडापाव आणि इथे अहिल्यानगर मध्ये पाववडा. भले नावे वेगवेगळी आहेत, पण आहेतच सेम खाद्यपदार्थ ना. लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब, सगळ्यांची भूक भागवणारा हा छोटा खाद्यपदार्थ सगळ्यांचा आवडता आणि जीव की प्राण आहे. इथे बघितलं दादा न थांबता कंटिन्यू इथे पाववडा टाकतच चालले आहेत तेलामध्ये. आणि पाववड्यासाठी त्यांच्याकडे लागलेली आहे ती गर्दी. आणि पाववडा यांच्याकडून सगळ्यात जास्त पार्सल पण होतात, म्हणजेच लोक एक खायला येतात आणि 5-5, 6-6 घेऊन जातात. म्हणून इथे कोणाला लवकर पाववडा मिळत सुद्धा नाही. त्यामुळे दादांकडे कंटिन्यू असे पाववडे तळले जातात आणि पाववडे तळण्याची पद्धत पण खूप युनिक आहे. तुम्ही बघितलं इथे पाववडे दादा परतवत आहे, ते पण सुरीच्या साह्याने. आणि खरं सांगते, ह्यांच्या या स्टॉलला 10 वर्ष झालेली आहे आणि 10 वर्षापेक्षा जास्त चालवलेला आहे त्यांनी हा त्यांचा व्यवसाय. ते आपला पाववडा तळून तयार झालेला आहे आणि हा पाववडा बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. आणि माझं नाव वडापाव गर्ल आहे, तर मी न वडापाव खाता कसं राहणार, म्हणून इथे मी हा पाववडा खाल्लाच. आणि पाववड्यासाठी त्याच्याबरोबर येते ती ही चटणी. लोक ह्यांच्याकडचा पाववडा खातात आणि चटणी पार्सल पण घेऊन जातात आणि या चटणीची आहे ती खरी जादू. चला टेस्ट करून बघूया की कसा लागतो ते. हा गरमागरम पाववडा हातात घेऊन माझा आनंद गगनात मावत नव्हता. आणि इथे हा गरमागरम पाववड्याचा मी बाईट घेणार आहे पहिलाच. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये इथे ऑर्डर वरती बनवून घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे गरमागरम पाववडे बनवून सुद्धा मिळतील. इथे गेलेला आहे आपला पहिला बाईट पाववड्याचा आणि इथे माझा आत्मा तृप्त झालेला आहे. इथे तुम्ही एक खायला याल पण खाऊन जाल 4 पाववडा. एवढे बेस्ट पाववडे इथे मिळतात. आणि हा पाववडा जर तुम्हाला खायचा असेल तर अहिल्यानगरला जाताना लोणी गावाजवळ या दादांचं स्टॉल आहे. नक्की इथे वडापाव खाणे. आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. वाट कसली बघताय, लवकरात लवकर